झोकून देऊन पक्षी संवर्धनाचे विचार माखले अंगाला. निसर्गाच्या प्रेमात रमलो मी, आयुष्य जोडले पंखांच्या संगाला. वा, किती सुंदर ही हिरवी गवतं टोमदार नाचत आहेत, गात आहेत. पण या हिरव्या आणि दाट गवतांमध्ये कित्येक छोटे छोटे पक्षी आपला निवारा शोधत असतात. वास्तव्य त्यांचं ह्याच्यामध्येच असतं. तर बिलकुल मित्रांनो, आपल्या परिसरामध्ये असे कुठे जर गवतं दिसत असतील तर ते संवर्धन व्हावीत, ती वाचावीत. कारण काय होतं माहितीये का, उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यामध्ये कित्येक वेळा पक्ष्यांना सुद्धा ऊन लागतं. तर आपल्या परिसरात पाण्याने भरलेले भांडे ठेवा, खायला धान्य टाका, पण अशी जर गवतं असतील तर त्यांचं संवर्धन करा. कारण ह्या पक्ष्यांना राहण्यासाठी हीच गवतं महत्वाची असतात. त्यांच्या अंगावरती पडणारं ऊन या गवतांच्या पात्यांमुळं झाकून जातं आणि त्यांना कुठेतरी सावलीचा निवारा तयार होतो. म्हणून हाच एक माझा छोटासा प्रयत्न की आपल्या परिसरात जसं आपण झाडं वाचवण्यासाठी आपलं महत्व देतो, तसंच गवती कुरणांचा सुद्धा विकास व्हावा आणि गवतांचं संवर्धन होणं हे खूप महत्वाचं आहे. तेव्हाच तर आपले सुंदर या सृष्टीवरचे जादूगार म्हणजेच पक्षी असले तर सगळीकडे मोठ्या प्रमाणात झाडे लागली जातील आणि पक्ष्यांनी लावलेलं झाड हे 100% वाचतं. याचे कित्येक उदाहरणं आहेत. तर आपल्या परिसरामध्ये आवर्जून संवर्धन करा, गवती संवर्धन, झाडे संवर्धन आणि आवर्जून पक्ष्यांना प्यायला पाणी ठेवा.